ताई, आय एम सॉरी. सॉरी कशाला आता? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे ताई. चूक? कुठली चूक? ताई, अगं ते बॉम्बचं प्रकरण. तुझा जीव गेला असता त्यात ताई. आणि ताई अगं, ते इमॅजिन जरी केलं ना तरी अंगावर काटा येतो. केवढं करतेस तू आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी. मामा माझी जेवढी काळजी घेत नाही ना त्यापेक्षा जास्त काळजी तू घेतेस ताई. आपल्या घरावर कुठलंही संकट आलं तरी त्याच्यावर तोडगा असतो तुझ्याकडे. पण आज तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं होतं आणि आम्ही कोणीही नव्हतो मदतीला. बरं बाकीच्यांचं सोड ग, मी तर भाऊ आहे ना तुझा. मी असायला हवं होतं ना तुझ्यासोबत. नव्हतं. आय एम सॉरी. युवराज, स्वतःला का दोष देतोयस? हे बघ, जे काही झालं त्याच्यात तुझी काहीच चूक नव्हती. इनफॅक्ट कोणाचीच चूक नव्हती. प्रत्येक वेळेला गिल्ट घेऊन नकोस. डोंट ब्लेम युअरसेल्फ प्लीज. काय करू दुसरं ताई? तू माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी प्रत्येक वेळी एवढं सगळं करतेस. मी काय करतो भाऊ म्हणून? मी काय करतो? मी काहीच नाही करत ताई. तू सुद्धा खूप केलंयस माझ्यासाठी. काय केलं मी? काही नाही केलं. विचार करतोयस ना माझा. माझी काळजी आहे तुला. हे कमी नाहीये अरे माझ्यासाठी. इरा माझ्या पोटची मुलगी असली तरीही माझ्यासाठी माझं पहिलं बाळ तू आहेस युवराज. जेव्हा तुला मी पहिल्यांदा हातात घेतलं होतं ना तेव्हा तुझ्या डोळ्यात जी चमक बघितली होती, तुझ्या चेहऱ्यावर जी स्माइल बघितली होती, ती स्माइल मला कायम तुझ्या चेहऱ्यावर बघायची युवराज. दॅट इज ऑल आय वॉन्ट इन लाईफ. आता काही दिवसांनी तुझं लग्न होणार आहे. आय जस्ट वॉन्ट यू टू बी हॅपी. आय वॉन्ट यू टू हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. मला फक्त तुला खुश बघायचंय, बाकी काही नाही. सी, आत्ताही तू माझाच विचार करतेस ताई. ताई, मी तुला प्रॉमिस करतो, एक दिवस तुला असं सरप्राईज देईन ना तू कधी इमॅजिन पण केलं नसशील. आय प्रॉमिस. अच्छा अच्छा, ठेवते हा फोन. काय घराबाहेर सांगून जायची काय पद्धत वगैरे? तोंडासमोर निघून जातेस काय? निघालीस कुठे? नोट्स. अगं मैत्रिणीला नोट्स द्यायला चालले. कोण मैत्रीण? केदू. केदू? किती क्यूट नाव आहे ना आई. शी,